राज्यस्तरीय एक दिवसीय काम बंद आंदोलन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाखा सांगली सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 31/12/2024 रोजी सन 2024-25 निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक काढले असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत। परंतु वैद्यकीय शिक्षण विभागात तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचयास वर्गातील सर्वकष पदाची पदोन्नती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने पाठ्य निर्देशिका तसेच विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका या पदाची देखील पदोन्नती रखडलेली आहे। पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही भूमिका आहे। संघटनेतर्फे अनेक वर्षापासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत। त्यामुळे परिचर्या वर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत। अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून दिनांक 20/2/2025 रोजी एक दिवसाचे 24 तास काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। परिचर्या वर्गाच्या सर्वकष पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहे। तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, बक्षीस समिती खंड 2 मध्ये परिचर्या वर्गावर झालेला अन्याय दूर करणे, परिवीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे या देखील जिव्हाळ्याच्या मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे। आज दिनांक 20/2/2025 रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन सांगली शाखेच्या वतीने सकाळ सत्रात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात सदर मागण्यांबाबत निदर्शने करण्यात आली। यावेळी संघटनेचे सचिव प्रकाश आवळे, सोफिया ओहोळ, विजय पाटील, शलमोन कुरणे, प्रशांत कोळी, तृप्ती नायडू, कविता पोवार, राजश्री खाडे, सुरेखा वनमाने, अल्ताफ नदाब, मिथुन पवार, विजय देशमुख, अक्षय आनंदे, जास्मिन पटेल, शहबाज पटेल, सज्जाद शिरकुपे, परिणिता सॅम्युएल, अमित काळे, पंकज साळुंके, जाफर मनेर व इतर सर्व पदाधिकारी नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। हम सब एक है, नर्सेस एकजुटीचा विजय असो, नर्सेस एकजुटीचा विजय असो, हमार युनियन हमारी ताकद। नमस्कार, मी विजय पाटील सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून आज आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन राज्यस्तरीय संघटनेकडून शाखा सांगलीच्या तर्फे एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्याची प्रमुख मागणी अशी आहे की वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर सुस्थितीत व्यवस्थित आणून करेक्ट करावे, तसेच पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही मागणी आहे। तसेच या पदामध्ये प्रामुख्याने पाठ्य निर्देशिका पद, विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका ही बरीचशी अशी जी काही पदं बऱ्याच वर्षापासून भरलेली नाही आहे, तर ती पदोन्नतीच्या रूपामध्ये पदोन्नती देऊन त्यांना लवकरात लवकर त्याचा मार्ग निकालात काढावा। बऱ्याच वेळी शासनाकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की त्यावरती काम करायचं बिंदुनमाली बनवायचं चालू आहे, पण प्रत्यक्षात कुठली कृती आत्तापर्यंत रिझल्ट काय त्याचा आलेला नाही आहे। तरी लवकरात लवकर शासनाने या आमच्या पूर्ण युनियनची दखल घेऊन सर्व परिचारिकांचा आक्रोश लक्षात घेऊन यावरती योग्य ते उपाययोजना करून लवकरात लवकर पदोन्नतीची पदे भरावीत। तरीच आज या सांगली सिव्हिलमधून जवळजवळ 100 स्टाफ नर्सिंग स्टाफ पूर्णपणे संपावरती उतरलेला आहे। बरेच स्टाफ जे ज्युनियर आहेत, परिसेविका त्यांनी अधिपरिचारिका आहेत, ते काही रुग्णसेवा कुठल्याही प्रकारे विस्कळीत होऊ नये म्हणून त्या आत्ता सध्या कार्यरत आहेत। परंतु भविष्यात जर याचा विचार शासनाने केला नाही तर बेमुदत संपाचं आम्ही या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आहे। तर शासनाने कृपया आमच्या सर्व मागण्यांचा फेरविचार करून लवकरात लवकर यावरती योग्य तोडगा काढावा, जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारच्या रुग्णसेवेवरती परिणाम होणारे अडचणी निर्माण होणार नाही। हमारी युनियन हमारी ताकद।